महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड आता समोर येऊ लागलीय. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणी रान उठवल्यानंतर आता संपूर्ण पवार कुटुंबीय मात्र दोन नेत्यांवर संशयाच्या दृष्टीनं बघत आहेत आणि ते नेते आता यामध्ये अडकलेत. ते दोन नेते महाराष्ट्राच्या राजकारणातून कायमचे बाहेर फेकले जाणार आहेत असंही बोललं जातंय. मित्रांनो, रोहित पवार यांनी संशय घेतल्यानंतर जय पवार आणि सुरेंद्र पवार यांनी देखील आता संशयाची सुई तिकडे वळलीय. म्हणून आता या दोन नेत्यांचा राजकीय खेळ संपलाय. त्यांची कोणत्याही प्रकारची गैर करण्याची किमया आता त्यांच्याकडून होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. विमान अपघातात महाराष्ट्राचे लाडके नेते अजित पवार यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर ही राष्ट्रवादी कोणाची हा प्रश्न निर्माण झाला होता. पण अचानक सुनेत्रा वहिनी राष्ट्रवादीची सूत्र हातात घेताच काही लोकांना समाधान वाटलं. पण पडद्यामागे जी गोष्ट सुरू होती त्याने राष्ट्रवादीची चावी त्यांच्या हातून सटकली असं बोलण्यात आलं. कारण एका माईकमध्ये असं काही रेकॉर्ड झालंय की ज्याने सगळं चित्र स्पष्ट झालंय. एक अशी गुप्त गोष्ट बाहेर आलीय जी ऐकून सगळ्यांचे धाबे दणाणलेत. आजचा हा व्हिडिओ फक्त एक बातमी नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका मोठ्या भूकंपाचा पुरावा आहे. हे सगळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडत असतानाच अजून एक राजकीय डाव दुसरीकडे खेळला जातोय. तो म्हणजे आता राष्ट्रवादीचे 3 आमदार शरद पवारांच्या क्षेत्रात शाळेकडे येणार. आणि ही सगळ्यात मोठी अपडेट आता आपल्यापर्यंत पोहोचतेय. सुनेत्रा वहिनीकडे सत्ता टिकणार नाही आणि भाजप मात्र संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही याची भीती आता बहुतांश आमदारांना वाटू लागलीय. 1-2 आमदार वगळता सर्वच्या सर्व आमदार शरद पवारांच्या क्षेत्रछायेखाली आता यायला सुरुवात झालीय. आणि त्यातूनच जयंत पवार बोलायला लागले. म्हणजे आता संपूर्ण दादांच्या कुटुंबियांना या दोन नेत्यांवर संशय येण्यास सुरुवात झालीय. पटेल आणि तटकरे यांनी घेतलेल्या भूमिका संशयास्पद आहेत. ज्यावेळेस अजितदादा पवार यांचा अपघात झाला त्यावेळेस मात्र या नेत्यांनी लागलीच 2 दिवसांमध्ये सुनेत्रा वहिनी यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली. इथूनच संशय बळावला गेला आणि तिथूनच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक आमदारांनी देखील या दोन नेत्यांवर विश्वास ठेवायचा की नाही अशी चर्चा सुरू केली. आता तर जणू पवार बोलतायत की जेव्हा ब्लॅक बॉक्स जळाला ते बघता हा घातपात आहे असं म्हणाले तेव्हा पटेल तटकरे यांनी आपलं म्हणणं न बोललेच पाहिजे होतं. मात्र त्यांनी त्यावर आपलं विधान केलंच नाही. खरं म्हणजे की जेव्हा रोहित पवार बोलतात तेव्हा पटेल आणि तटकरे म्हणतात की हे राजकारण चालू आहे. परंतु आता स्वतः अजित पवारांचा मुलगा जर यावर आपलं भाष्य करत असेल की ब्लॉक जळाला म्हणजे इथे काहीतरी काळेबेरे आहे असं जर म्हणत असेल तर अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणी पटेल तटकरे यांनी आपली बाजू मांडली पाहिजे. ही देखील तेवढीच महत्वाची बाब आहे. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज द्यायला कोणीही तयार नाहीत. मग प्रश्न फडणवीस, शिंदे, पटेल, तटकरे यांना विचारला गेला पाहिजे. कारण की रोहित पवार राजकारण करतायत. ज्या पवार बोलले ते सगळं खोटं आहे का या सगळ्या बाबीवर या दोन नेत्यांनी आपलं भाष्य केलं पाहिजे होतं. पण ज्याप्रमाणे त्यांनी आपलं तोंड बंद ठेवलं त्यावरून आता पवार कुटुंबीय नव्हे तर आता सुनेत्रा ताई देखील यावर संशय व्यक्त करू लागले आहेत. मेन राजकारण पटेल तटकरे यांच्या भोवती फिरत आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दादांचा मृत्यू झाल्याच्या नंतर या दोन नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी सूत्र आपल्या हातात घेतली ती मात्र बघताना संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडे संशयाच्या भूमिकेतून बघत होता. म्हणूनच अजित पवारांचे सगळेच्या सगळे आमदार टेन्शनमध्ये आहेत. ही या दोन नेत्यांनी जर पक्ष ताब्यात घेतला तर मात्र पक्ष कुठे टिकणार नाही अशी भीती आमदारांना वाटू लागली. म्हणूनच काही आमदार जवळजवळ 50 पैकी 80च्या आसपास आमदार शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आता बघू लागले आहेत. सगळे आमदार शरद पवारांकडे का जाणार आहेत याच्या काही गोष्टी आहेत. 5 महत्वाची कारणं आहेत मित्रांनो. ती कारणं कोणती? आता आमदार यांचा पटेल तटकरे यांच्यावर संशय आहे. त्यांच्यावर आता विश्वास राहिला नाही. अजित पवार गेल्यानंतर या दोन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी व्हावी, यांचंच राजकारण बंद करावं, यांना बाजूला चालावं अशी मागणी काही आमदारांनी शरद पवार यांच्याकडे केल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे.
त्यामुळे सगळे आमदार शरद पवारांकडे जाणार याची 5 महत्वाची कारणं आहेत. पहिलं कारण मित्रांनो आहे ते म्हणजे रोहित पवार यांनी निर्माण केलेला संशय. मित्रांनो, पहिल्यांदाच रोहित पवार यांनी आपली पत्रकार परिषद घेऊन दाऊदच्या मृत्यू प्रकरणी संशय निर्माण केला. हा सगळ्यात मोठा दावा रोहित पवारांचा त्यांच्या गटातील सगळ्याच्या सगळ्या आमदारांना आवडला आहे. जरी रोहित पवार शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार असले तरी देखील दादाच्या मृत्यू प्रकरणी रोहित पवार ज्या तडकाफडकी विषय मांडतात हे सगळे विषय अजित पवारांच्या गटातील सगळ्याच्या सगळ्या आमदारांना आवडले आहेत. पटेल यांचा फोन काय येतो आणि दादा गाडीच्या ऐवजी विमानाने प्रवास करतात. संध्याकाळी 6ला दादा पुण्याला येणार होते, मात्र संध्याकाळी 8 नंतरच ही सगळी प्रकरणं बदलली गेली आणि दादाने सकाळी विमानाने प्रवास केला. या सगळ्या घडामोडी आता सगळ्यांसमोर आहेत. त्यामुळे पटेल आणि तटकरे यांच्यावर आमदारांचा विश्वास राहिला नाही असं काही आमदारांचं थेट म्हणणं येत आहे. हे पहिलं कारण. दुसरं कारण म्हणजे विलिनीकरणाला विरोध. आता अजितदादा गेल्यानंतर महिना पक्ष तेवढा सांभाळता येईल का, ही सध्या भाबडी आशा आमदारांना राहिली आहे. कारण की जर वहिनींनी पक्ष व्यवस्थित सांभाळला नाही तर भाजप अख्खा राष्ट्रवादी पक्ष गिळंकृत करेल, सगळ्या आमदारांना आपल्याकडे प्रवेश करून घेईल. तेव्हा राष्ट्रवादीच्या आमदारांना ही महत्वाची भीती आहे की जर असं पुढे घडलं तर पटेल तटकरे यांच्याकडे जर पक्ष गेला तर मात्र आपलं राजकारण कायम राहील. स्वतःचं राजकारण पुढे करण्यासाठी हे 2 नेते पुढे येतील. तेव्हा आपला काय, आज हा विश्वास सध्या आमदारांना राहिला नाही. तिसरं कारण म्हणजे भाजप गिळंकृत करेल याची भीती आहे. नेतृत्वाचा अभाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये नेतृत्वाचा तसा मोठा अभाव आहे. दादांच्या जाण्यानंतर आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये नेतृत्व तेवढं चांगलं राहिलेलं नाही. आणि जर असंच नेतृत्व राहिलं तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या संपूर्ण पक्षाला आपल्या पक्षात घेतील. सगळ्या आमदारांना, खासदारांना आपल्या बाजूने वळवता येईल याची भीती सध्या काही आमदारांना लागून राहिलेली आहे. त्यामुळे भाजप गिळंकृत करण्याच्या अगोदर शरदचंद्र पवार यांच्या क्षेत्रछायेखाली आपण जाणं आणि तिथे राहणं हे आमदारांना आता बरोबर वाटतंय. दुसरीकडून आमदारांना ही भीती वाटतीये की आपला निधी मिळेल का. या सगळ्या भीतीने आमदार मात्र आता थांबलेले आहेत, ही भीती वाटते. स्थानिक राजकारण करणं अवघड जाईल, अडचणी वाढतील, भाजपशी संघर्ष होईल. जर आपण अशा प्रकारे सुनेत्रा वहिनी यांच्या अधिपत्याखाली राहिलो तर मात्र भाजप आपणाला स्थानिक राजकारण करू देणार नाही. सगळ्याच्या सगळ्या आमदारांना मिठीत पकडून, चिमटेमध्ये पकडून पुढील राजकारण बाजूला असेल. म्हणूनच त्यांना भीतीये ती भाजपची. 5वा मुद्दा. त्यांना असा वाटतोय अजितदादांचे भाजपवरील टीकास्त्र. पुण्यामध्ये अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती आणि शरद पवार हेच आमचे खरे जवळचे आहेत असं सांगण्याचा प्रयत्न दादांनी केला होता. त्यामुळे आगामी काळामध्ये शरद पवार यांच्या सोबत जाणं हे आपल्याला बरं पडेल असे आमदारांना वाटतंय. मूळ घराकडे परत येणं हा भाजपपेक्षा खूप मोठा चांगला निर्णय बऱ्याच आमदारांना वाटत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये अजित पवार यांच्या जाण्यानंतर जी नेतृत्वाची पोकळी पक्षात निर्माण झालेली आहे ती जागा भक्त शरदचंद्र पवार साहेबांचा सारखा भरीव कर्तृत्वाचा आणि अनुभवी राजकीय धुरंदर भरून काढू शकतो असेही अनेकांचे म्हणणे असून आता शरदचंद्र पवार यांचे नेतृत्व खूप चांगले आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी पुरेपूर आहे असेही बऱ्याच आमदारांना वाटत आहे आणि त्याचं वाटणं साहजिकच आहे. या बातमीमुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणामध्ये सत्तांतराची लाट येऊ शकते आणि सगळ्यात मोठा राजकीय खेळ होऊ शकतो असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. असेच पक्षात मोठमोठ्या लोकांचा, आमदारांचा आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सुरूच राहिला तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा बदल लवकरच घडून येऊ शकतो असेही अनेकांचे मत आहे. आगामी काळात काय होतंय ते आपण पाहणारच आहोत. याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या आणि याबाबत तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.